हे 15 ते 20 काजू आहे। हे मी साध्या पाण्यातच भिजवले, अर्धा तास झाला आहे याला भिजवून। आणि हे पाव वाटी तांदूळ, इंद्रायणी तांदूळ घेतले आहे मी। याला पण मी 1 तास भिजवून ठेवले होते। आता याला मी मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहे। चला, आता मिक्सरच्या भांड्यातून मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत, हे बघा। आणि याच्यामध्ये थोडीशी कणिक ठेवायची वाटताना। कणिक असेल तर खीर खूप छान होते। जास्त पेस्ट करू नका तांदळाची, कणिकमुळे खिरीला दाटसरपणा येतो। आता ही पाऊण वाटी साखर घेतली आहे। साखर आपल्या आवडीनुसार घ्यावी। आणि हे काजूची पेस्ट हे मी पाणी टाकूनच वाटून घेतली मिक्सरच्या भांड्यातून, पातळच करून घेतलेली आहे ती, हे बघा। आपल्याला असंच पाहिजे, एकदम एक पातळ अशी पेस्ट, अशी व्यवस्थित पाण्यासारखी झाली पाहिजे, म्हणजे मिक्स करायला आपल्याला सोपं पडतं। आता हे बदाम आहेत बारीक चिरलेले, 15 ते 20 बदाम आहेत, बारीक चिरून घेतले होते। 15 ते 20 मनुके घेतले आहेत। 1 टेबलस्पून वेलची पावडर आहे। 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे। 1 टेबलस्पून चारोळी घेतलेली आहे। आणि 10 ते 15 काजूचे तुकडे बारीक चिरून। दूध, आता आपण दूध बघूया। मी दूध मगाशीच गरम करायला ठेवले होते। हे दूध मी जवळजवळ 1 लिटर दूध आहे, हे चांगले गरम करून घेतले होते मगाशी। अगोदर दूध गरम केलेले असेल तर खीर बनवण्यासाठी किंवा आपण तांदूळ घालतो तेव्हा ती लवकर शिजते। चला, आता आपण तांदळाची पेस्ट केली होती ती आपण घेऊया, चांगली ढवळून घेऊया व्यवस्थित। खाली अशी जरा पण कणिक राहायला नको आहे, व्यवस्थित अशी चमच्याने हलवून ढवळून घेऊया हिला। आणि व्यवस्थित ढवळल्याने खाली कणिक राहत नाही। आता हे कणिक मी दुधामध्ये घालत आहे। दुधामध्ये घातल्यावरती चांगलं चमच्याने आपण त्याला ढवळून घेणार आहोत। व्यवस्थित ढवळून घ्या, गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। खीर आपली खाली लागली नाही पाहिजे, व्यवस्थित, आणि गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहे खीर बनवताना। आता ही पाव वाटी साखर आहे। साखर आपल्या आवडीनुसार घ्यावी। हिला पण चांगले असे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। सतत हलवत राहायचं आहे, खिरीला सारखं हलवतच राहावं लागतं। ढवळून चांगलं घेतलं की त्याच्या गुठळ्या होत नाही, व्यवस्थित ढवळून घ्यावं। आता मी याच्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालत आहे। साजूक तुपाने गॅस पकडत नाही, म्हणजे पोट फुगत नाही आपले खीर खाल्ल्यावरती, तर म्हणून साजूक तुपाचा नेहमी वापर करावा खिरीमध्ये। आणि खीर पचायलाही आपल्याला हलकी जाते। आणि त्याच्यामुळे साजूक तुपामुळे स्वादही खूप छान येतो। चांगले आपण ढवळून घेऊया व्यवस्थित। व्यवस्थित झालेली आहे आपली खीर। आता याच्यामध्ये मी काजूची पेस्ट घालणार आहे, म्हणजे पाणी टाकलं आहे थोडं त्याच्यामध्ये, त्यामुळे ती एवढी पातळ दिसत आहे। आणि ती पातळ असल्यामुळे आपल्याला खिरीमध्ये टाकायलाही सोपी पडते। आणि या काजूमुळे टेस्ट अजून खिरीची छान वाढणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यावी, चमच्याने चांगलं ढवळून घ्यावं। गुठळी बिलकुल होऊन देऊ नका। आणि महत्त्वाचे म्हणजे खीर व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायची आहे। खीर खाली लागून द्यायची नाही आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे खीर करताना। खीर अशी आता घट्ट झाली आहे आपली। आता मी याच्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहे। ही 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर घालताना
चमच्याने चांगली ढवळून घ्यावी, एकही गुठळी ठेवू नये. व्यवस्थित अगदी गुठळी फोडून घ्यावी. दूध गरम असल्यामुळे गुठळी सहज फोडली जाते. हे बघा, काजू पेस्ट घातल्यामुळे खीर अजून घट्ट झाली आहे आणि दिसायलाही अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे ती. आणि काजूच्या पेस्टमुळे खिरीचा स्वाद आणि त्याची टेस्ट अजूनही सुंदर होणार आहे. इतकी छान होणार आहे ही खीर. तुम्ही बनवून बघा घरी, नक्की तुम्हाला आवडेल. आता मी काजूचे तुकडे घालत आहे खिरीमध्ये. काजूचे तुकडे घालून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी आता बदामाचे तुकडे घालत आहेत. बदामाचे तुकडे घालून झाल्यावरती 1 टेबलस्पून चारोळी घातली आहे. चांगले ढवळून घ्यायचे आहे आपल्याला खीर व्यवस्थित. खीर बघा आता कशी घट्ट होत आली आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून वेलची पावडर घालणार आहे. वेलची पावडर घालून झाली आहे. त्याला आता व्यवस्थित मी ढवळून घेते, मिक्स करून घेते पूर्णपणे. खीर आता आपली झालेली आहे. कणिकही दिसत नाही आहे, घट्ट खीर झाली आहे, व्यवस्थित झाली आहे. खूप सुरेख वासही येत आहे खिरेचा. खीर बनवताना नेहमी नवीन तांदळाचा वापर करावा, खीर लवकर शिजून निघते. जुन्या तांदळाचा वापर करू नका, लवकर शिजत नाही खीर. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.